आज आपण आलू कुलचे बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने। आणि बघू शकता हे आलू कुलचे किती परफेक्ट झालेले आहेत। छान असे अगदी सॉफ्ट झालेले आहेत, छान स्पंची झालेले आहेत आणि आतमध्ये छान असा हा आलूचा मसाला पण भरलेला आहे। तर खूपच सोपी रेसिपी आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 पाव मैदा घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, थोडासा दही घ्यायचा आहे। आता मैद्याच्या मधामध्ये आपण असा एक खोल भाग करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडं दही टाकायचं आहे। तर इथे मी 1 पाव मैद्यासाठी साधारण ते अर्धा पाव म्हणजे 4 ते 5 चमचे दही टाकणार आहे। बघू शकता तुम्ही दह्याचं प्रमाण थोडा जास्त केला तरी काही फरक पडत नाही। तुम्ही अर्धा पाव दही टाकू शकता 1 पाव मैद्यासाठी। त्याचबरोबर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता जो आपण हा दही टाकलेला आहे इथे आपण बेकिंग सोडा टाकत आहोत। बघू शकता तुम्ही, तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे साधारणतः 5 मिनिटं। 5 मिनिटानंतर आता बघूया, बघा दही छान असं फुगलेला आहे, म्हणजे जो आपला बेकिंग सोडा आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे छान असा। आता आपण या सर्वांना छान मिक्स करून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि भिजवताना जर आणखीन थोडं म्हणजे पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता किंवा दही पण टाकू शकता, तुमच्या इच्छेवर आहे। तर मी आता इथे पाणीच टाकत आहे। तर मी थोडंसं इथे पाणी टाकलेली आहे आणि छान असं भिजवून घ्यायचं आहे। म्हणजे ज्या प्रकारे आपण पोळीसाठी पीठ भिजवतो त्याच प्रकारे आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे। काही वेळानंतर बघू शकता हा मैदा छान असा भिजवून घेतलेला आहे। बघू शकता आता आपण याला झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी। आणि त्याचबरोबर आता आपण काय करून घेऊया, आलूचा मसाला तयार करून घेऊया, म्हणजे आलूची चटणी। तर मी हे आलू छान असे उकडून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आता आपल्याला इथे काही साहित्य टाकायचे आहेत, ज्यामध्ये मी आधी टाकत आहे मिरच्या, त्याचबरोबर थोडंसं बारीक केलेला अद्रक, बारीक केलेला लसूण ऑप्शनल आहे। आणि इथे मी कांदे टाकलेले आहेत 2, तुम्ही 1 कांदा पण टाकू शकता, म्हणजे तुमच्या इच्छेवर आहे। आणि मी इथे थोडं कोथिंबीर टाकलेली आहे। त्याचबरोबर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मीठ मी इथे अर्धा चमचपेक्षा थोडा कमीच टाकलेली आहे। थोडी हळदी पावडर टाकायची, ऑप्शनल आहे। त्याचबरोबर थोडी मिरची पावडर टाकायची आहे। आणि मी इथे भाजलेला जिरा टाकत आहे। जिरा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका अथवा नका टाकू। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आलू पूर्णपणे बारीक झालं पाहिजे, म्हणजे जो आपण कुलछा लाटणार आहोत तेव्हा मग तो आलू लागणार नाही। तर या प्रकारे आपण छान असं मिक्स करून घेऊया। तर बघू शकता आता आपला हा आलूचा मसाला तयार झालेला आहे, छान असं मिक्स करून घेतलेला आहे। तर बघा या प्रकारे तयार झालेला आहे हा आलूचा मसाला। आता आपण जो मैदा भिजवून ठेवलेला आहे त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया। तर बघू शकता हा मैदाला छान असा आपण 10-15 मिनिटं रेस्ट दिलेला आहे आणि एकदम असा सॉफ्ट हा मैदा झालेला आहे। बघा किती स्ट्रेचेबल झालेला आहे आणि खूपच छान असा मैदा अगदी आपला तयार झालेला आहे। आता आपण याला थोडा मळून घेऊया आणि याचे गोळे तयार करून घेऊया। खूपच छान असा आता आपला मैदा तयार झालेला आहे, अगदी स्ट्रेचेबल। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया। तर आपण पोळी बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे आलू पराठा वगैरे बनवतो त्या प्रकारे, पण त्याच्यापेक्षा थोडा मोठाच घ्यायचा आहे। तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसून येतच असतील, मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। 5 गोळे झालेले आहेत। आता यांना झाकून ठेवायचं आहे मिनिमम 5 ते 10 मिनिटासाठी। मी 10 मिनिटं झाकून ठेवलेली होती। आणि बघा आता आपले हे गोळे तयार झालेले आहेत। आता आपण कुलचे बनवून घेऊया। तर बघा या प्रकारे या साईजचे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता मी इथे कोरपाट घेत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही आलूची चटणी किंवा मसाला म्हणू शकता, याची स्टफिंग भरायची आहे। तर बघा या प्रकारे आता आपल्याला वाटीप्रमाणे असं गोल गोल करून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण पराठ्यासाठी म्हणजे स्टफिंग भरतो त्याच प्रकारे पण तेवढी स्टफिंग भरायची नाही, म्हणजे पराठ्यापेक्षा कमी भरायची आहे।
जर तुम्ही पराठ्याला 4 चमचे स्टफिंग भरत असणार तर इथे 2च चमचे भरा। तर बघा मी इथे 1 चम्मच इथे ही आलूची चटणी किंवा आलूचा मसाला जे पण आहे ते तुम्ही म्हणू शकता, आलूचा मसालाच म्हणते मी, आलूचा मसाला टाकलेली आहे। आणि आता आपण याला पॅक करून घेऊया। साधारणतः 1 ते 1.5 चम्मच मी इथे आलूचा मसाला टाकलेली आहे आणि गोळ्याचा आकार तुम्ही बघितलाच आहे की एवढा गोळा घेतला आहे। तर याला छान असं पॅक करून घेऊया। तर बघा आता जो हा वरचा उरलेला भाग आहे तो तुम्ही तोडून पण घेऊ शकता किंवा या प्रकारे असा इथेच दाबून घेऊ शकता, पॅक करून घेऊ शकता। आता आपण लाटून घेऊया। तर सर्वात आधी मी इथे थोडासा मैदा टाकलेली आहे आणि लाटून घेत आहे, म्हणजे चिपकणार नाही कोरपाटाला। तर बघा आपल्याला आता काय करायचं आहे, असं लांब लाटायचं आहे, म्हणजे गोल आपल्याला पोळीसारखं लाटायचं नाही आहे, तर लांब लाटायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता कुलछा आपण लाटून घेतलेला आहे छान असा लांब। आणि बघा जो आलूचा मसाला आहे तो अजिबात बाहेर निघालेला नाही आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ते तीळ लावायचे आहेत किंवा तुमच्याकडे कलौंजी असेल म्हणजे काळे वाढले तीळ तर ते पण घेऊ शकता तुम्ही। आणि इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे। हॉटेलमध्ये बनवतात तिथे कलौंजीच लावली जाते, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी इथे तीळच लावलेली आहे। आता याला नाही हलकं असा म्हणजे लाटण्याने असा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपण कोथिंबीर तीळ टाकलेले आहेत ते छानसे चिपकून जाणार या कुलछ्याला। आणि कुलछा हा नेहमी जाडच असतो, अगदी पातळ केला जात नाही। बघू शकता तुम्ही या प्रकारे आपण हा कुलछा तयार करून घेतलेला आहे। बघा याचा म्हणजे जो आहे साईज आपण या प्रकारे केलेला आहे आणि हा जाडच असतो थोडा, अगदी पातळ लाटायचं नाही आहे। आता इकडे मी तावा गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। तावा गरम झाल्यानंतर ताव्यावर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी अगदी थोडा 2-3 चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायची आहे, एकदम फुलही नाही आणि स्लो पण नाही, मीडियम गॅस ठेवायची आहे। आणि मीडियम गॅसवर आता आपल्याला कुलछा टाकून घ्यायचा आहे आणि आता यावरून झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत पाणी हा थोडा सुकत नाही। काही वेळानंतर बघू शकता पाणी सुकलेलं आहे, थोडंसं 1-2 चम्मच बाकी आहे। बघा तुम्ही छान असं आता हा पण पाणी सुकून जाणार थोड्या वेळातच। आणि कुलछा बघा किती मस्त असा टम्म फुगलेला कुलछा आहे। आता आपण याला पलटून घेऊया। आधी या पाण्याला थोडा म्हणजे कमी होऊ देऊया, अगदी काही जास्त पाणी राहिलेलं नाही आहे। आणि पलटवण्याच्या आधी ना जर तुमच्याकडे तूप असेल तर तूप लावू शकता तुम्ही। आता मी ते तेलच लावत आहे, तेल लावून घ्यायचं आहे वरून, म्हणजे पलटवल्यानंतर हा चिपकणार नाही। तर बघा या प्रकारे मी इथे तेल लावून घेतलेली आहे। आता आपण याला पलटवून घेऊया आणि बघू शकता तुम्ही पाणी पण पूर्णपणे सुकलेलं आहे। आता आपण याला पलटून घेऊया। तर बघा या प्रकारे आपल्याला आता पलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असं अलटून पलटून दोन्ही बाजूने छान शिजवून घ्यायचं आहे। आणि आता आपण याला दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडा छान असं तेल लावून घेऊया, म्हणजे हा सॉफ्ट होणार छान। आणि स्लो ते मीडियम गॅसवर आता याला शिजवून घ्यायचं आहे अलटून पलटून। तर काही वेळानं आता याला आपण पलटून घेऊया। तर बघा दोन्ही बाजूने आता आपला हा कुलछा अगदी तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। तर बघा याच प्रकारे आता आपण सर्व कुलछे बनवून घेऊया। बघू शकता तुम्ही किती छान असा हा कुलछा तयार झालेला आहे। काही वेळानंतर बघू शकता मी इथे 2 कुलछे तयार करून घेतलेली आहे आणि अगदी परफेक्ट झालेले आहेत। त्याचबरोबर एक कुलछा इथे करायला ठेवलेला आहे, हा पण छान असं फुगलेला आहे आणि सर्वच कुलछे छान असे तयार झालेले आहेत आता आपले। तर बघा सर्व कुलछे बनवून घेतलेली आहे मी आणि 3 कुलछे मी एका प्लेटात काढून घेतलेली आहे। आणि बघा किती सॉफ्ट झालेले आहेत, अगदी परफेक्ट शिजलेले पण आहेत, छान असे स्पंची झालेले आहेत। बघा जिथून जाड आहे तिथून छान अशी स्पंच आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट झालेले आहेत। आणि मसाला बघा पूर्ण कुलछाभर छान असा हा मसाला पसरलेला आहे। बघा असा एकही भाग नाही की तिथं मसाला लागलेला नाही आणि खूपच अगदी परफेक्ट आपले हे आलू कुलचे तयार झालेले आहेत आणि खूपच सोप्या पद्धतीने आणि अगदी स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।